देडगावमध्ये शेती रस्त्याच्या प्रश्नावर भडकले संतोष टांगळ. 10 जुलैपासून तलाठी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ हे आपल्या शेतीसाठी रस्ता जरुरीचा असल्यामुळे यांना महसूल खात्याच्या दुर्लक्षामुळे थेट उपोषणाची भूमिका घ्यावी लागत आहे. शेत जमीन गट नंबर 583/1 व 584/1 अशी जमीन असून या जमिनीपर्यंत जाणे येण्यासाठी नकाशावर स्पष्ट रस्ता असतानाही महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत रस्त्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. त्यामुळे संतोष टांगळ यांच्या शेतीमध्ये सध्या सोयाबीन कपाशी हे पीक असल्यामुळे रस्त्याअभावी खत शेतीची मशागत करण्यासाठी महत्त्वाची असून शेतकऱ्यांनी नेवासा तहसील कार्यालयातील संजय गांधी नायब तहसीलदार यांच्या न्यायालयात रस्ता केस क्रमांक 22/2025 रोजी दावा दाखल केलेला आहे. परंतु या दाव्याकडे महसूल खात्याने हलगर्जीपणामुळे शेतीतील मोठी पिकाची नुकसान होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकऱ्यांनी 30 जून 2025 रोजी नेवासा तहसीलदार यांच्या तहसीलदार साहेब यांनी मला रस्त्याच्या लवकरात लवकर मार्ग मोकळा करून शेतीच्या मशागतीसाठी निर्णय द्यावा, न दिल्यास मी उपोषणासाठी दिनांक 10 जुलै 2025 रोजी देडगाव येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. याची सर्व जबाबदारी महसूल खात्याची राहील. त्यामुळे आता तरी नेवासाचे तहसीलदार याकडे लक्ष देणार की नाही अशी चर्चाला उड्डाण होत आहे. महाराष्ट्र न्यूज प्रिन्स प्रतिनिधी विष्णू मंगसे, देडगाव. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.